तर मंडळी तुम्ही बघताय आता हे जे कपकेक आहे, तर हे कपकेक मी फक्त गॅसवरती आणि कढईमध्ये बेक केलेले आहे. तर बघा अतिशय सुंदर आपले कपकेक इथे तयार झालेले आहे आणि हे कागदाला सुद्धा असे आतून चिपकलेले नाही आहे. आणि हे जे काढते आहे तर एकदम सहज एक जे कपकेक आहे आपले ते बाहेर येत आहे. आणि बघा किती सुंदर कलरसुद्धा या कपकेकला आपला आलेला आहे. असं वाटत नाही की आपण कढईमध्ये हे कपकेक बेक केलेले आहे. बघा खूप छान असा तो बाहेर आलेला आहे कागदामध्ये. तर बघा आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे हाफ कप पिठी साखर. तर आता इथे आपण साखरेपासून हे आपले जे कपकेक आहे ते बनवणार आहोत. आणि आता यात टाकायचं आपल्याला 3/4 कप दूध. तर बघा आपल्याला अजून दूध लागणार आहे, पण आपण सुरुवातीला एवढंच दूध वापरणार आहोत. तर नंतर मी तुम्हाला सांगेल आपल्याला नंतर किती दूध लागलं ते. तर आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा ते गाठी राहायला नको. हे साखर आणि दूध जे आहे तर हे छान आपल्या इथे मेल्ट व्हायला पाहिजे. तर आता यात टाकायचं आपल्याला 1/4 कप मिल्क पावडर. तर बघा या मिल्क पावडरमुळे आपले हे जे कपकेक आहे तर याला छान अशी माव्यासारखी टेस्ट येते. म्हणून आपल्याला इथे हे मिल्क पावडरचा वापर करायचा आहे. तर आता हे मिल्क पावडर टाकल्यानंतर आपल्याला यात घ्यायचं आहे, तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर यात घ्यायचं आहे आपल्याला आता 1/4 कप रिफाईंड ऑइल. तर इथे तुम्हाला ऑइलचा वापर करायचा नसेल तर तुम्ही मेल्टेड बटरसुद्धा इथे वापरू शकता. तर हे ऑइल घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हे छान असं एकजीव करायचं आहे. आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 कप प्लस 1/4 कप मैदा. तर बघा आता इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथे वापरू शकतात. तर 1 अँड 1/4 कप मैदा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि तो छान असा एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे. कारण काय होतं, मैदा चाळून घेतल्यामुळे तो हलका होतो आणि तो हलका झाल्यामुळे आपण केक किंवा कपकेक असं काही जर बनवलं तर ते छान असं फ्लफी आणि मऊ तयार होतं. म्हणून हा जो मैदा आहे तर हा मैदा नेहमी चाळून घ्यायचा. तर बघा आता या चाळणीने आपला छान हा मैदा इथे चाळून झालेला आहे. तर बघा मंडळी तुम्ही जर इथे गव्हाचा वापर जरी करत असला तरी गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला दूध, साखर आणि हे जे मैदा आपण वापरलेला आहे तर तो छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा यातसुद्धा गाठी राहायला नको. हे छान असं प्लेन आपलं इथे मिक्स व्हायला पाहिजे. तर आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे आता आपण जे कपकेक बेक करणार आहोत तर ते कपकेक जे आहे तर ते आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. तर या कपकेकला आपल्याला छान असं आतून ऑइल लावून घ्यायचं आहे. तुम्ही ऑइल किंवा बटरने सुद्धा हे छान असे आतून इथे ग्रीस करू शकतात. तर बघा आता हे असे कपकेक मी घेतले. तुमच्याकडे हे असे कपकेक जर नसले तर आपल्याकडे जे पाणी प्यायचे ग्लास असतात त्या ग्लासमध्ये सुद्धा आपले हे कपकेक इथे तयार होऊ शकतात. तर छान असे इथे आता हे आपले हे कपकेक आपण ऑइलने ग्रीस करून घेणार आहोत. तर बघा आता माझ्याकडे हे 5 कपकेक होते आणि ह्यामध्ये जो मी ग्लास ठेवलेला आहे तर हा पाणी प्यायचा ग्लास आहे. तर तो ग्लाससुद्धा मी इथे वापरलेला आहे. तर आता इथे आपल्याला ही जी कढईमध्ये आपण कपकेक बेक करणार आहोत ती रेडी करून घ्यायची आहे. तर ही कढई आता आपल्याला इथे 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायची आहे आणि हे 10 मिनिट झाल्यानंतर आपण यात हे जे कपकेक आहे तर ते बेक करणार आहोत. तर बघा आता आपलं हे चोको चिप्स टाकून झालेले आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला लिंबाचा रस. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हिनेगरसुद्धा इथे टाकू शकता. तर बघा आता हा लिंबाचा रस आपल्याला इथे टाकायचा आहे हाफ TSP. तर जास्त लिंबाचा रस तुम्ही इथे टाकू नका. तर आता यात घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची 1 TSP आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला 1/4 TSP आणि व्हॅनिला इसेन्स घ्यायचं आहे आपल्याला हाफ TSP. तर बघा आता हे सर्व इथे टाकल्यानंतर आपल्याला 3 ते 4 चमचे इथे दूध टाकायचं आहे. कारण आपलं हे जे बॅटर आहे तर हे बॅटर आपलं थोडं थिक वाटतं आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 ते 4 चमचे इथे दुधाचा वापर करायचा आहे. तर बघा आता हे सर्व छान एकत्र झाल्यानंतर थोडं आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे. ती माझी थोडी व्हिडिओ स्किप झालेली होती, पण तुम्ही इथे थोडा मिठाचा वापर करू शकतात. तर मीठ टाकल्यानंतर आपले हे जे कपकेक अतिशय टेस्टी लागतात. तर हे छान बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा आता हे छान आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. तर आता हे सर्व बॅटर जे आहे तर आपल्याला ते आपण जे कपकेक तयार केलेले आहे तर त्या कपकेकमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे. तर बघा आता इथे हे कपकेक मी ठेवलेले आहे आणि यात चमच्याने आपल्याला थोडं थोडं हे जे बॅटर आहे तर ते बॅटर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही आपली ही जी कपकेकची लेंथ किती आहे
तर त्याचा अंदाज बघून आपण हे बॅटर टाकायचं. कारण आपले हे जे कपकेक जेव्हा फुलतात तर तेव्हा ते खूप वरती येतात. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही हे बॅटर इथे टाकायचं. तर माझे हे कपकेक जे आहे तर ते असे पसरट आहे. तर मला हे मी हाफ ते भरलेले आहे कपकेक आणि ते एवढे भरल्यानंतर माझे ते कपकेक असे वरती आलेले होते. तर आता याच्यावरती आपल्याला डेकोरेशनसाठी थोड्या चोको चिप्स टाकायचं आहे. तर आपण आतमध्ये सुद्धा चोको चिप्स टाकलेले आहे आणि वरून सुद्धा आपल्याला टाकायचे आहे. तर आता हे सर्व चोको चिप्स टाकून झाल्यानंतर आता आपली ही जी कढई आहे ती सुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे आणि यात आता आपल्याला हे जे कपकेक आहे हे ठेवायचे आहे. तर हे 40 ते 45 मिनिटासाठी आपल्याला हे कपकेक इथे बेक करून घ्यायचे आहे. तर बघा मध्ये आपले हे कपकेक उघडून पाहायचे नाही, कारण काय होतं त्यामध्ये जी वाफ आलेली असते तर ती निघून जाते, मग ते आपले कपकेक फुलत नाही. म्हणून हे मध्ये उघडून पाहायचे नाही. तर बघा मंडळी, आता इथे 45 मिनिट झालेले आहे आणि आपण बघूया आपले कपकेक. तर बघा किती सुंदर असे हे कपकेक आपले बेक झालेले आहे. आणि तुम्हाला मी एक सिक्रेट सांगते याच्यामध्ये, की आता हे जे चोको चिप्स आहे तर हे आपण गॅसवरती जर बेक केले तर हे आपले असे मध्ये जातात आणि ओव्हनमध्ये जर केले आपण तर ते आपले असे वरती दिसतात. तर बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये हे आपल्याला सांगतात की आम्ही गॅसवरती बेक केलेले आहे, पण ते गॅसमध्ये बेक केलेले नसतात. तर बघा आता आपले हे कपकेक हे तयार झालेले आहे आणि गारसुद्धा झालेले आहे. तर आता बघूया आपले हे कपकेक आतून कसे झालेले आणि छान असे फुललेले पण आहेत ते. तर बघा आता तुम्हाला मी आतून दाखवते आपले हे कपकेक. अतिशय सुंदर असे कपकेक बेक झालेले आहे आणि हे मी तुमच्या समोर गॅसवरती बेक केलेले आहे. आणि बघा आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते चोको चिप्स वरती दिसतात तर ते ओव्हनमध्येच दिसतात फक्त. गॅसवर बेक केले तर ते दिसत नाही. तर आता बघा हे कपकेक तुम्हाला मी इथे काढून दाखवलं आहे आणि किती सुंदर असा हा कपकेक आता आपला बेक झालेला आहे. आणि कलरसुद्धा पहा किती छान आलेला आहे आणि घरगुती साहित्यामध्ये आपण हे कपकेक इथे तयार केलेले आहे. तर बघा हे चोको चिप्स आपण आतून टाकले होते ते सुद्धा छान दिसतं आणि चवसुद्धा अशी छान लागत होती. तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. आणि तुम्ही हे कपकेक घरी तयार करा आणि तुमचे कपकेक कसे झाले तर हे मला नक्की सांगा. आणि मग अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि माझ्या चॅनलवरती नेहमी तुम्ही व्हिजिट देत राहा. आणि मंडळी तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, की मी फक्त स्पॉन्ज केक बनवत नाही, तर मी आयसिंग केकसुद्धा बनवते. आणि आयसिंग केकच्या मी ऑर्डरसुद्धा घेते आणि मी राहायला नाशिकमध्ये आहे. जर कोणाला मला केकची ऑर्डर द्यायची असेल तर तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल.